आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। जय हिंद मित्रांनो, नॅशनल सर्कल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या चांदूर बाजार शहरामध्ये पंचायत समितीच्या जवळ अन्नत्याग उपोषणाला काही ग्रामस्थ बसलेले आहे आणि त्यांचं बसण्याचं कारण असं आहे की चांदूर बाजार तालुक्या अंतर्गत येत असलेले शिरसगाव बंड या गावामध्ये एका गावकऱ्यांनी त्यांच्या घरासमोर अतिक्रमण केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आम्ही आज थेट शिरसगाव बंड या गावामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या मागं तुम्हाला जे दिसत आहे हे ग्रामपंचायत कार्यालयाचं ऑफिस आहे। नवीन बिल्डिंग बनत आहे, नवीन इमारत इथं बनलेली आहे ग्रामपंचायत कार्यालयाची। आणि त्याचप्रमाणे इथून समोरच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो रोड गेलेला आहे आणि हा रोड गेलेला आहे आणि ह्या टँकरच्या मागे इकडे तलाठी कार्यालय पण आहे आणि एकदम ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाच्या समोरच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे घर आहे रावळेंचं हे ते घर आहे आणि ह्या घरावरून संपूर्ण वाद आणि संपूर्ण उपोषण अन्नत्याग उपोषण सुरू आहे। तरी आपण तुम्हाला नॅशनल सर्कल न्यूजच्या माध्यमातून दाखवू इच्छितो की नेमका हे जागा कुठली आहे आणि काय आहे आणि इथं काय विषय चालू आहे की ज्याच्यामुळे एवढं मोठं गावकऱ्यांना अन्नत्यागाचा उपोषणासाठी बसण्याचं काम पडलेलं आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही ती जागा आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जो रावळे परिवार आहे, रावळे कुटुंब आहे ते 20 ते 25 वर्षापासून ते इथं राहत आहे आणि या जागेमध्ये त्यांचे गुरंढोरं जे जीवनावश्यक वस्तू असतात ते ठेवण्याचे कामं किंवा हे त्यांचे घरासमोरचे अंगण आहे। मात्र या सर्व गोष्टीचा वाद आणि या सर्व गोष्टीचं अतिक्रमणचं एकदम उद्रेक रूप हे चांदूर बाजार येथे गेलेलं आहे अन्नत्याग उपोषणाच्या माध्यमातून। तरी आपल्यासोबत निलेश भाऊ रावळे आहे ज्यांचं हे घर आहे। आपण त्यांच्याशी एक थोडीशी माहिती जाणून घेऊया की नेमका विषय काय आहे बा। निलेश भाऊ रावळे आपल्यासोबत आहे, आपण त्यांना जाऊ। निलेश भाऊ, काय संपूर्ण प्रकार आहे? आपण पाहू शकतो चांदूर बाजार येथे पंचायत समितीजवळ सगळेजण उपोषणाला बसलेले आहे, नेमकं त्यांचे काय म्हणणे आहे आणि काय वाद आहे संपूर्ण? ते उपोषणासाठी बसलेले आहे। ते आमचा जुना भांडणातून वाद आहे, 2022 पासून हा वाद आहे। हा वाद निघताना तर त्यांनी असा केलेला आहे का यांचा डास कसा काढायचा म्हणून त्यांनी आता राजकीय क्षेत्रात उलटा पालट होऊन आता राजकीय पक्ष म्हणजे दुसरं हे आलेलं आहे सध्या सत्ता दुसरी आल्याच्या यानं त्यांना असं वाटलं का बा आता आपल्याच घरी आहे, हा कायदे सगळे घरीच आहे। त्यांनी आमची कंप्लेंट वारंवार केलेली आहे अधिकाऱ्यांकडे। आमचा जो नियमानं डॉक्युमेंट बनलेला आहे 145 आणि 142 त्याच्यावर आम्हाला सुनवाईसाठी तहसील कार्यालयात बोलावण्यात आलं, पण आमचं कुठलंही म्हणणं त्यांनी तहसीलदारांना ऐकून न घेता त्यांनी आमच्याकडे आदेश दिला होता। तो आदेश देऊन लगेच त्यांनी 145 7/12 बंद केला, 142 चालू केला। आम्ही लगेच धाव घेऊन SDO कार्यालयात तिथून SDO कार्यालयातून स्टे आणला। SDO कार्यालयात 5 तारीख असल्यामुळे आम्ही वाट बघत आहे। तसंच आम्ही वाट न बघताच हेतू परस्पर याच्यावर खूप मोठा दबाव येत आहे। दबाव येण्याच्या याने भीतीपोटी आम्हालाही निर्माण झालेलं आहे की आम्ही या गावात कसं जाऊ। आमचं SC समाजाचं एकच घर आहे, तरी मीच परिवार सांभाळता आहे पूर्ण, या लहान वयात सुद्धा असेल तसा मी परिवार सांभाळता। माझा भाऊ एक शिवाजी हायस्कूलमध्ये असतो, तिथं ते चौकीदार म्हणून। एक माझा भाऊ मुंबईला असतो, घरी फक्त आई मीच असतो आणि आता त्यांचा परिवार इथं असल्यामुळे सगळं पालन पोषण माझ्याचकडे आहे। ते भाऊ नोकरीवर आहे। आता मी एवढ्या लहान वयात असून मी ही परिस्थिती कशी सुधारली हे मलाच माहित आहे। बरोबर, हे सगळं कष्टानं केलेलं आहे, हे तसं आलेलं नाही आहे। मी वावर लागवड न करतो, शेतात जातो, माझ्याकडे ट्रॅक्टर आहे। मी कुठेच मला कुठला शौक नाही आहे, मी कुठलं काहीच करत नाही। मी हे सगळं कष्ट करून कष्टातून उभं केलेलं आहे। आता काही लोकांना हे माझं नजरेस आलेलं आहे। मी वयात नसल्यामुळे काही लोकांना असं वाटते का यांच्याकडे भरपूर झालेलं आहे, म्हणून हे माझा प्रयत्न करत आहे अर्ज देऊन सगळ्यांना भेटा। आमदार, खासदार, माझी खासदारांना माझं पूर्ण सांगितलं यांनी। मी कोणाकडे जाऊ शकत नाही, माझे यांनी रस्ते बंद केले। ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार जात असताना ग्रामपंचायत कार्यालयात कुठलाही डॉक्युमेंट भेटत नाही। तहसीलमध्ये गेल्यावर कुठलाही मला प्रतिसाद देत नाही, म्हणजे कुठल्याही कार्यालयात गेलो याने सगळं यांनी बंद करून ठेवलेलं आहे। यांनी ठिये मांडलेली आहे तिथं जाऊन। आता याच्यातला मला मार्ग आखरी मला कोर्टात जावं लागले, कोर्टातून मला स्टे ऑर्डर आणायला लागली। आता कोर्ट जे मला न्याय देईन ते मी न्यायदेवतेला मान्य करून ते माझं पुढील मी त्याचा मान राखेल।
मी आता कोर्टाच्याच भरोशावर आहे. बाकी कुठे माझ्याकडे स्टे ऑर्डर पण आहे. पण माझे आता बनलेलं आहे, माझ्याकडे 8 आहे ग्रामपंचायतचा, माझ्याकडे टॅक्सेशन पावती आहे माझ्या नावावर, माझे हे सगळे डॉक्युमेंट आहे. या अधिकाऱ्यांनी कशी बनवले हे मी नाही बनवलेले आहे. आजकाल कुठलाही शासकीय डॉक्युमेंट स्वतः बनवू शकत नाही, ऑनलाईन पद्धती आजकाल. माझा जो बनला तो माझ्या भाग्यानं बनलेला असेल. मी असं नाही म्हणत का बा अधिकाऱ्यांना मी बनवला काय केलं, आता ते त्याची चुकी असत नाही असत. पण जे आजकाल कसं आहे, प्रॉपर्टी सांगितल्या ते ज्याचा 12वा महिना जर आला भाडे करूचा तर घर हक्काच होते. 11 महिन्याचे लोक स्टॅम्प ड्युटी करते नियमानुसार, ते शासनाने दिलेलेच आहे. आता माझ्याकडे 20-22 वर्षापासून आम्ही रहिवासी जागा आहे. हे अतिक्रमणची पुढील भविष्यात जर असली जागा ते आमचीच आहे. कारण की आजकाल कसं आहे, कोणाच्या घरासमोर कोणतंच होऊ देत नाही. आता आमच्याच घरासमोर जागा बा किती लहान आहे, हा रस्ता असून हा जागा बा आमची किती लहान आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी एकदम हे जी जागा आहे, हे अतिक्रमण सांगत आहे, ह्या जागेमध्ये ही एवढीची जागा आहे आणि हा यांचा घराचा मुख्य दरवाजा आहे. आणि जर उद्या भविष्यात कदाचित जर कुठल्या कारणास्तव जर यांचं घर तोडलं तरी त्रास आहे, नाहक त्रास यांना सहन करावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हे राहत आहे. त्यांना वडील नाही आहे आणि त्यांची आई आहे, यांची मुकली मुलगी आहे. तरी जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि परस्परचा एक हेतू न काढता, कुठल्याही गोष्टीचा एक वाद न करता आपलं गाव स्तरावर ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन या गोष्टीचा एक निर्णय घेऊन त्यांना योग्य असा एक पर्याय निर्णय घ्यावा अशी यांची मागणी आहे. आपण त्यांच्याकडून अजून काही जाणून घेऊया, नेमका हा रस्ता कुठून आहे, काय आहे आणि ज्या मंदिराचा आणि ज्या मंदिराचा इथं उल्लेख केला जात आहे ते मंदिर पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी हे यांची जागा आहे आणि या ठिकाणी हा जो आहे हा रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे. हा चौक आहे, चौकामध्ये देवी गणपती वगैरे बसत असतात आणि ह्या चौकातूनच सगळे कार्यक्रम होतात. जेवण वगैरे असतात, भोजनदान असतात, सगळे या चौकामध्ये होतात. भरपूर मोठा चौक आहे, आम्ही तुम्हाला दाखवू आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आणि हे जे जागा आहे ह्या जागेवर यांनी इथं उदरनिर्वाह चालण्यासाठी यांनी हे दुकानं काढलेली आहे आणि शेतमाल वगैरे ठेवण्यासाठी हे दुकानं काढलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा मुख्य रस्ता आहे यांचा आणि हा एक रोड आहे गावातील मुख्य चौकातील सगळीकडे येणारा. आणि या रस्त्याला लागूनच नाली आहे. नालीला पण कुठल्या गोष्टीचं असं हे झालेलं नाही आहे. आणि जे मंदिराचा जो विषय चालू आहे, ज्या मंदिराबद्दल, हा तो मंदिर आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो ते मंदिर आहे. ह्या मंदिराचा सगळा विषय चालू आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की हे जे मंदिर आहे या मंदिराची ही जागा आहे आणि या मंदिरासाठी यांनी जागा सोडावी. मंदिराच्या पाठीमागे एवढी एक प्लॉट आहे रिकामा ठेवलेला. माझी अशी शासनाला एक विनंती आहे की मला शासन दरबारी न्याय मिळवून द्यावा. मला न्याय न मिळाल्यास मी पुढील भविष्यात उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अजितदादा पवार, शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांकरिता मी हे निवेदन देण्यास जाणार आहे मुंबईला. कारण माझं एकच एसटीचं घर आहे इथं, आम्हाला कुठलाही सपोर्ट नाही आहे. नाहीतर ग्रामपंचायत कार्यालयाने आमची मनधरणी करून आम्हाला धीर द्यावा. पुढील भविष्यात आमचं बरं वाईट काही पण होऊ शकते. कारण आमचा रोष गावकऱ्यांनी मनात धरलेला आहे. तरी याच्यावर आपण शासनाने खूप काळजी घेण्याची गरज आहे. कारण आमच्याकडे डॉक्युमेंट असून कोर्टात हे प्रकरण असल्यामुळे याच्यावर आम्ही स्टे ऑर्डर आणलेला आहे. जे आम्हाला आता पुढील न्याय कोर्टात मिळेल आम्ही त्याचा मान्य करून आदर करेल. हेच आमची विनंती आहे. त्याच्यापुढे आम्ही बस इथंच आहे. धन्यवाद रावळे भाऊ. नक्कीच शासनाने या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य घेऊन यांचे सगळे कागदपत्र पडताळणी करून जर हे योग्य असेल तर यांचं राहतं घर, हक्काचं घर हे घरापासून वंचित करू नये व यांचा जो त्या जागेवर उदरनिर्वाह सुरू आहे त्याच्यापासून यांना वंचित करू नये. आणि गावकऱ्यांनी, ग्रामपंचायतनी, तहसीलदारांनी ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत संपूर्ण माहिती काढून, सखोल माहिती काढून यांना न्याय देण्याचं काम करावं. धन्यवाद.